राज्यात दूध भेसळ रॅकेटचा मोठा पर्दाफाश. 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धाडी, 13 जण अटकेत. नमस्कार मित्रांनो, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरामध्ये भेसळखोरांविरोधातील कारवाईला आता मोठा वेग आला आहे. याच मोहिमेअंतर्गत आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत राज्यातील मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गेल आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, सांगली, मंचर, सिल्लोड आणि अकलूज येथे एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईमध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 पोलिसांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे 20हून अधिक अधिकारी कर्मचारी या कारवाईमध्ये सामील झाले होते. तपासादरम्यान मंचर हे दूध भेसळीचे मुख्य केंद्र असल्याचं देखील समोर आलं आहे. आरोपींची कार्यपद्धती एकदम धक्कादायक होती. 1000 लिटर शुद्ध दुधात तब्बल 500 लिटर रासायनिक मिश्रणातून तयार केलेले बनावट दूध मिसळून ते बाजारामध्ये विकले जात असल्याचे उघड झाले आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे हे होते की भेसळखोर दुधात शॅम्पू, दूध पावडर आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर करत असल्याचं पण प्राथमिक तपासामध्ये समोर आलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आता जोर धरताना आपल्याला यावेळी दिसत आहे. या कारवाईमुळं राज्यभरातील भेसळखोरांमध्ये एकदम खळबळ अशी उडाली असून येत्या काळात अशाच प्रकारच्या धाडसत्रांना आणखी वेग मिळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, विचार करा, जे दूध आपण आवडीनं बाळांना पाजत होतो, ज्या दुधाचा आवडीनं आपण चहा करून पेत होतो, त्या दुधामध्ये शॅम्पू मिसळल्या जात आहे, रासायनिक खतं मिसळल्या जात आहे, काय काय त्यामध्ये मिसळल्या जात आहे आणि हे सगळं आपल्या जीवाशी खेळल्या जात आहे. तर जेवढा आभार आपण तुकाराम मुंढे साहेबांचे मानावत तेवढे कमी आहेत. खरंच जर तुकाराम मुंढे साहेबांसारखा अधिकारी जर एक वर्षभर जरी अजून त्या पदावरती टिकले तर खरंच खोटं सांगत नाही, जे पण भेसळ प्रत्येक गोष्टीमध्ये होत आहे त्या सगळ्या भेसळखोरांना नक्कीच आळा बसेल. तुम्हाला या संपूर्ण कारवाईबद्दल काय वाटतं मित्रांनो? नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.